बलेनोच्या सेकंड सर्व्हिसिंगला किती खर्च येतो, नक्की काय काय चेंज करतात हे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल. तर बिल किती आलंय मी ओपन पण नाही केलेलं आहे. ती बिल झालं, आपण जरा बघू काय म्हणजे नक्की काय काय केलंय त्यांनी. ते दिसलं ते ह्या बोनेटला असतं, हे मध्ये गेल्यामुळं हेडलाईटचा कान तोडलाय. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. 1 वाजलेले आहेत आणि सर्व्हिस सेंटरला निघालेलो आहे. ऍक्च्युली आपल्या बलेनोची सेकंड सर्व्हिसिंग ड्यू झालेली आहे. 5000 किलोमीटर होऊन म्हणजे 5100 प्लस झालेलं आहे. 5000ला सेकंड सर्व्हिसिंग असते. सो म्हणलं आज थोडा वेळ आहे, म्हणजे वेळ तर नाही म्हणा, पण म्हणलं गाडी पहिली सर्व्हिसिंगला सोडा, कारण जरा लॉंग टूरला जायचं एक एवढ्यात. म्हणलं परत पळापळ होण्यापेक्षा आज गाडी सोडून पुढं मग आपल्या कामाला जाऊया. सो चाललेलो आहे शोरूमला. ॲक्च्युली मी फोन पण नाही केला, माझ्याकडे नंबरच कुठे गेलाय काय माहिती, नंबरच सापडा ना मला. त्यामुळं मग डायरेक्टच निघालेलो आहे. बघूया घेत आहेत का. आता 1 वाजलेले आहेत, घेतील बा. फर्स्ट सर्व्हिसिंगचा काही एवढा विषय नव्हता, ते सेकंड सर्व्हिसिंग म्हणलं जरा नाही का वेळ लागल मे बी. बघूया, जाऊया गाडी सर्व्हिसिंगला देऊया. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला याचा पण अंदाज येईल की बलेनोच्या सेकंड सर्व्हिसिंगला किती खर्च येतो आणि नक्की काय काय चेंज करतात हे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल. लास्ट ब्लॉग मध्ये म्हणजे फर्स्ट सर्व्हिसिंग मध्ये तुम्ही पाहिलं होतं 0 बिल केलं आपलं त्यांनी. पण असं काय सर्व्हिस म्हणजे नुसतं नॉर्मल चेकअप अँड ऑल वॉशिंग एवढंच केलं. पण आज मे बी काय 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 करतील मला पण माहित नाहीये. सो गाडी सर्व्हिसिंगला देऊयात. काय काय काम करतात गाडीवर तेही कळेल. आणि सेकंड सर्व्हिसिंग अर्थातच 5000 किलोमीटरचं सर्व्हिसिंगचं बिल किती येत आहे ते पण आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा. सो चला. Burning low, only miss the sun when it starts. सो गाईज चला, आलेलो आहे. आत गेलेलं आहे घाण, काय माहिती थोडं टच झालंय वाटतं, तर ते उतरल्यावर कळेल. सो चला, ओलेच घाण करत दिसते. सो गाईज हे बघा, नाही एवढं काय हे काय इथं घासला दिसलं का समोर, एवढं काय नाही, नॉर्मल. सो गाईचं ऑब्झर्वेशन चालू आहे बघा. सो गाईच चला, दिलेली आहे सर्व्हिसिंगला. बघ माग आपली गाडी, हे बघा आपली गाडीला करतो बाय बाय आणि जातो सेकंड सर्व्हिस. चला. A few moments later. बंद झाला काय? हा चालू आहे. सो गाईज 7:45 वाजले. आत इथं बाहेरच आत 7:45 आणि गाडी घ्यायला आला आता. झालंय हा वरी आले ते हेडलाईट वर आल्या. दिसलं ते ह्या बोनेटला असतं, हे ह्या पॅनलला मध्ये गेल्यामुळं हेडलाईटचा कान तोडलाय त्याला. एवढं काय नाही झालं नाही ते, आवाज वगैरे येत नाही म्हणून तर तुम्हाला विचारलं मग. आवाज नाही पण म्हणलं आल्यासारखे करावं म्हणलं. जेवढं होईल तेवढं मी काढलं त्याला बाहेर. झालंय बऱ्यापैकी, काय विषय नाही. ते मागचं नाव हा ते फक्त जरा थोडंसं दिसतंय हे त्याचे वन जरा दिवस. एक काम करा, मला वेळ भेटला ना तुम्ही या, कारण थोडा लईच उशीर झाला. नाही एवढं काय ते जाईल की निघून 2-3 वर्ष केलं. हा जाते ते वॉशिंग केलं. आता थोडंसं वॉशिंग पोरं सकाळपासून 50 गाड्या झाल्या उशिरा. तुम्हाला त्यासाठीच मी उद्या म्हणत होतो, पण तुम्ही म्हणले आजच द्या म्हणल्यावर मग थोडंसं केलं. मला कधी वेळा भेटला ना तर मला सांगून या, आपली वॉशिंग राहिल्या म्हणून. हां एक बार वॉशिंग करून घेतो. चालेल, झालं सगळं. हो, काय वाटलं तर मला फोन करा. सो गाईज चला, सर्व्हिस झालेली आहे आपली एकदम व्यवस्थित.
ते लास्ट टाइम जे हेडलाईट धडकलेली म्हणजे बोनट धडकलेलं ना, सो ते थोडासा सीन झालेला आहे, ते करता येईल, मग काही विषय नाही एवढा. चला, गेट पास दिलेला आहे आणि गाडी घेतलेली आहे आणि आता गाडी घरी लावतो. किती बिल झाले काय ते तुम्हाला घरी पोहोचवतो. चल. चिराग भाऊ आलता समोर टू व्हीलरवर, उगाच काच खाली घेतली, इकडची पण तिकडची पण, चालायचंच. सो सीन असं आहे, काय झालं ते लास्ट टाइम एक पार्किंगला पिलरला धडकलेली ना गाडी या साईडने, तर त्याची हेडलाईट वर आलती, अख्खे बोनेटचा पॅनल अख्खा हल्लेला ना. सो ते पण आज रिपेअर करून घेतलं त्यांच्याकडून, पण ते जेव्हा त्यांनी खोललं ना तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती हेडलाईट थोडीशी तुटलेली, पण असं काही जाणवत नाही, त्यामुळे ते आतून क्रॅक झालेली आहे ना, एवढं तेवढं चालतंयच. मग ते नाही केलं तसंच ठेवलंय ते, असं पण ते वाजत नाही काय होत नाही, त्यामुळे एवढा काय सीन नाही. सो त्यामुळं झालेली आहे सर्व्हिस. आणि अजून थोडं ते महालक्ष्मीचं नाव होतं ना मागं, ते हे काढायला लावलं. अँड देन 1 मिनिट थांबले, ट्रॅफिक झाले रोडला. हो, मग ते नाव पण काढून टाकलं आणि नॉर्मल मग बेसिक सेकंड सर्व्हिसिंग 5000 वाली झालेली आहे. आता बिल किती आलंय मी ओपन पण नाही केलेलं आहे, ते आता घरी जाऊन ओपन करतोय. घरी जातोय का बिल, हे तर आहे तसंच आहे, त्याला हात बी नाही लावला, ते गाडीत टाकलं, बघितलं बी नाही काय केलंय काय नाही केलंय. त्यात काय सर्व्हिस चांगली आहे, त्यामुळं एवढं काय असं बघायची गरज वाटत नाही, नाही का, चेक पिक करायची गरज वाटत नाही. ट्रस्टेड सगळे स्टाफ आहे, एकदम हंबल काइंड, बोलायला वगैरे व्यवस्थित, काही क्वेरीज वगैरे सगळं व्यवस्थित, नाही का, समजून पण सांगतात एकदम व्यवस्थित. आता मी गाडी सोडलेली बघा दुपारी, तर त्यांनी मला अंदाज दिला तर मे बी उद्याच भेटेल गाडी, आज जरा लय गडबड आहे त्यांना, पण तरी मग त्याला म्हणलं मी मला गाडी लागते म्हणून, संध्याकाळी झालं तर बघा. सो त्यांनी स्वतःहून फोन केला मला की सर झाली आहे गाडी, पटपट केली आम्ही, या आणि घेऊन जावा तुम्ही गाडी. सो मग घेतली आणि निघालेलो आहे. सेकंड सर्व्हिसला किती पैसे गेले बघूया आता. पहिले तर घरी जाऊ, फ्युअल अप करायची गरज आहे वाटतं, 60चीच रेंज आहे, पण आज पुढं असं बी जाणार नाही, त्यामुळे बघू उद्या जाताना करता येईल. आता जरा स्मूथ पण चालायला लागलेली आहे गाडी, म्हणजे तसे चालतेच म्हणा, पण लेस लवकर 5000 किलोमीटर आहे ना, लेस लवकर झाल्या. 2च महिने झाले गाडी घेऊन, 2 महिन्यात 5000 किलोमीटर झालं. पण तो सर्व्हिस सेंटर ज्यांच्याकडे गाडी दिली ना, सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ते पण म्हणले सर लय रनिंग दिसतंय तुमचं, म्हणजे पेट्रोल गाडीच्या मानाने एवढं रनिंग भरपूर झालं. कारण सेकंड सर्व्हिसिंगचे कसे बाई बघितली का, रोडच्या मध्येच चालत येत बाया टोया, लय अवघड काम आहे. सेकंड सर्व्हिस आहे ना 6 महिने पर्यंत किंवा 5000 किलोमीटर असे, 2 महिन्यातच 5000 किलोमीटर कम्प्लीट करून टाकले, अवघड काम आहे. सकाळी सोडायला जाता नाही ना, एक जण गाबडं पुढं धडकलंच, पण ते काहीच नाही झालं तिथं, ते बरं झालं. सो चला आता घरी जाऊया. काय का म्हणा ना, बिल्ड क्वालिटीचा विषय सोडला ना, बाकी इंजिन एक नंबर आहे गाडीचं, म्हणजे एवढं स्मूथ चालते ना गाडी, आणि एकदम रिलॅक्स, कम्फर्टच्या मानाने पण लय भारी गाडी. आता बघा की एवढं लांब जाऊन आलो ना, अजिबात अंग दुखत नाही काय नाही, एकदम कम्फर्ट क्वालिटी आहे गाडीत, त्यामुळं बलेनो प्रिफर केले आपण ॲज कम्पेअर टू स्विफ्ट. स्विफ्ट पण चांगलीच गाडी आहे, पण आतमध्ये जे स्पेस आहे ना ती जरा अशी आहे ना स्विफ्ट, त्यामुळे जरा थोडा स्पेसचा सीन आहे आणि फीचर्सचा पण थोडा सीन आहे. यात कसं पुरेपूर सगळे फीचर्स आहेत आणि कम्फर्ट एक नंबर आहे. आता माग कम्फर्ट कसला आहे काय माहित नाही, कारण गाडी घेतल्यापासून माग बसलोच नाही, एकदा बी गाडीत माग बसलेलं नाही. कवा बी बघा पुढं इकडं, मोस्टली इकडंच असतो, क्वचित तिकडं, माग बसायची सवयच नाही हो, बाकी काय नाही. तो गाईज घरी पोहोचलेलो आहे आणि किती बिल झाला आपण जरा बघू. काय म्हणजे नक्की काय काय केलंय त्याने ते बी माहित नाही, यात लिहिलेलं असतंय. ₹0 शून्य दिसलं का? आता नाही दिसायचं तुम्हाला. ₹0 काहीच नाही, म्हणजे काहीच नाही केलेलं आहे. रुटीन चेकअप केलेलं आहे फक्त, आणि आपल्या हेडलाईटची सेटिंग जी खराब झाली ना
ती व्यवस्थित केलेली आहे फक्त, बस बाकी काहीच नाही केलेलं. 0 रुपये म्हणजे आपल्या बलेनोच्या सेकंड सर्व्हिसिंगला पण 0 रुपये आलेले आहेत. मे बी थर्ड सर्व्हिसिंगला ते ऑइल वगैरे चेंज करतील, मेजर काय आहे ते थर्ड सर्व्हिसिंगला मे बी चेंज करतील. मला वाटलेलं म्हणजे मी एक्सपेक्ट केलं तर म्हणलं 4-5 हजार रुपयाचं बिल होईल, ऑइल बिल चेंज करतील, सेटिंग फिटिंग अजून काय गिअरबॉक्स, पण असं काहीच नाही झालेलं. रुटीन चेकअप केलेलं आहे फक्त, अँड वॉश अँड ऑल फक्त, बाकी नाही एवढं काही सीन. बाकी नॉर्मल सगळं चेकअप, फक्त सिस्टम चेकअप सो झालेलं आहे. आणि आपल्या बलेनोच्या सेकंड सर्व्हिसिंगला 0 रुपये बिल आलेले आहे. थर्ड सर्व्हिसिंगला बघूयात आता. थर्ड सर्व्हिसिंगच्या वेळेस पण मी ब्लॉग काढेलच बाय द वे. हेच, बाकी काय नाही. मला वाटलं जास्त बिल येईल म्हणून मला ब्लॉग काढून सांगावं तुम्हाला, म्हणजे वसूल तरी करू नये थोडंफार. चालायचं. हे काय मेसेज पण आले, पण एकदम कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे नेक्सस, म्हणजे सर्व्हिससाठी पण आणि ह्याच्यासाठी पण काय बोलतात, सेलसाठी पण आणि सर्व्हिससाठी पण आहे ना, एकदम कोऑपरेटिव्ह आणि एकदम चांगला स्टाफ आहे. बोलायला वगैरे एक्सप्लेन करायला पण एकदम व्यवस्थित आहे. सो डन फॉर द डे. आजचा छोटाच व्लॉग होता सर्व्हिसचा. म्हणलं सर्व्हिसिंगला काय कसं काय होईल ते तुम्हाला सांगा. मे बी आता गाडी आपोआप चालू झाली बघा बहुतेक गाडीत. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. सी यू इन अनदर व्लॉग. सो बाय बाय, गुड नाईट.